नमस्कार, हेमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज हेमलता किचनमध्ये मस्त गरमागरम पावसाळा स्पेशल मिरची वड्याची रेसिपी बनवणार आहोत। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 मीडियम आकाराचे बटाटे आधीच उकडून घेतलेले होते आणि त्याचे साल पण काढून घेतलेले आहेत। आता बटाट्याला किसून घ्यायचे आहेत। बटाटे असे किसून घेतल्यामुळे आतमधलं सारण खूप छान असं मऊसूत तयार होते आणि भजे खायला पण खूप मस्त लागतात। तर अशा पद्धतीने मी पूर्ण बटाटे किसून घेतलेले आहे। हे मस्त चटपटीत आणि सुंदर स्वाद येण्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, अर्धा इंच आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही आपल्या चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि मिक्सरला असं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता हे वाटलेलं मिश्रण बटाट्यावरती टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा जिरे पावडर घेतलेला आहे, 1 चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे। तुम्ही इथे चाट मसाला किंवा 1 चमचा लिंबाचा रस वापरू शकता। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। 5-6 कढीपत्त्याचे पानं घ्यायचे आहेत आणि 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथी अशी हातावरती चोळून घालायची, याने भज्याला खूप छान असा स्वाद येतो। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण हाताने असं घट्टसर मिक्स करून घ्यायचं आहे। मी मिश्रणाला अशी वरून फोडणी वगैरे काही दिलेले नाही आहे। असेच भजे खायला खूप छान लागतात। तर या पद्धतीने मी पूर्ण मिश्रण हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। अशा ठोकळ मिरच्या घेतलेल्या आहेत, धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे। आता मिरचीला मधून कट करून घ्यायचं आहे आणि जमेल तेवढ्या बिया आतमधल्या काढून टाकायच्या। मिरचीच्या आतल्या बिया काढल्यामुळे मिरचीच्या आतमध्ये भरपूर असं सारण भरता येते आणि भजे खायला खूप मस्त लागतात। आता मिरचीमध्ये बटाट्याचं मिश्रण भरून घेऊया। मिरचीच्या आतमध्ये सारण भरण्याच्या आधी असा थोडासा हातावरती गोळा करून घ्यायचा, म्हणजे मिरचीच्या आतमध्ये भरपूर असं चांगल्या पद्धतीने सारण भरता येते। जमेल तेवढं सारण आतमध्ये भरून घ्यायचं। अशाच पद्धतीने पूर्ण मिरच्यांमध्ये सारण भरून घेऊया। 1 वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ घ्यायचं, अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घ्यायचा। बेसन भिजवताना पाण्याचा अंदाज घेऊन पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे। आपण जे भज्यासाठी पीठ भिजवून घेणार आहोत ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नको, मध्यम आकारामध्ये पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ हलकं होते। मी हाताने असं पीठ 3 ते 4 मिनिट सतत असं फिरवून घेतलेलं आहे। ह्या पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता मिरची अशी बेसनामध्ये भिजवून घ्यायचं। पाहू शकता खूप छान पद्धतीने मिरचीला बेसन लागलेलं आहे। गॅसवरती आधीच मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची। कढईमध्ये जेवढ्या मिरच्या मावतील तेवढ्या टाकून घ्यायच्या। इथे मी 2 मिरची तळून घेत आहे। तेलामध्ये मिरची टाकल्याबरोबर फिरवायचं नाही, थोडेसे बुडबुडे कमी झाले की मिरची पलटवून घ्यायची। या पद्धतीने मिरचीला उलटसुलट फिरवत राहायचं आणि तांबूस रंगावरती आल्यावरती मिरची काढून घ्यायची। आता अशाच पद्धतीने बाकीच्या मिरच्या तळून घेऊया। गाड्यावरती मिळते त्याहीपेक्षा सुंदर असे घरच्या घरी मिरची वडे तयार करू शकतो आपण आणि त्यासोबत मस्त गरमागरम चहा। अजून काय पाहिजे? मी तुम्हाला एक मिरची कापून दाखवते। खूप मस्त असे कुरकुरीत मिरची वडा तयार झालेला आहे। आतमधलं सारण पण असं भरपूर असं भरलेलं आहे। तर अशा पद्धतीने आज आपण मिरची वडे बनवलेले आहेत। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।